पण आज आपण थोडं पुढे जाऊया. क्वेश्चन अँड आन्सर, लॉंग क्वेश्चन आणि छोटासा एक पॅराग्राफ रीडिंगसाठी आपण आज सराव करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे डे 4 इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिसमध्ये. तुम्हाला मी डे 1, 2 आणि 3 मध्ये आपण बेसिक शब्द, सोपी वाक्य आणि छोट्या छोट्या कन्व्हर्सेशन शिकलो होतो. पण आज आपण थोडं पुढे जाऊया. क्वेश्चन अँड आन्सर, लॉंग क्वेश्चन आणि छोटासा एक पॅराग्राफ रीडिंगसाठी आपण आज सराव करूया. तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100 वाक्याचा रीडिंग प्रॅक्टिस मिळेल. त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला सोपी प्रश्न उत्तरं, नंतर लांब वाक्य आणि एक छोटा पॅराग्राफ रीडिंगसाठी मराठीमधून तुम्हाला मिळणार. जर तुम्ही दररोज हा सराव केला तर तुमचं इंग्लिश बोलणं आणि वाचन खूप जलद इम्प्रूव्ह होईल. सो लेट्स स्टार्ट डे 4 रीडिंग प्रॅक्टिस अँड रिमेंबर, प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. तर आता आपण पाहणार आहे 100 इंग्लिश रीडिंग सेंटेन्स, त्याचा मराठीमध्ये अर्थ पण आहे. तर पार्ट ए मध्ये आपण पाहू क्वेश्चन आणि आन्सर 1 ते 25 पर्यंत बघू. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज धिस? हे काय आहे? धिस इज अ बुक. तुम्ही बुक म्हणू शकता, पेन म्हणू शकता, म्हणजे जे तुमच्या पुढं असेल त्याचं तुम्ही नाव घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला काही विचारायचं राहिलं म्हणजे हे काय आहे बा, तर व्हॉट इज धिस नंतर तुम्ही उत्तर द्यायचं. दुसरं पाहू तसंच, व्हॉट इज दॅट? ते काय आहे? तर दॅट इज अ चेअर. ती खुर्ची आहे. एक लक्षात ठेवा, जवळ असलं तर धिस वापरायचं आणि दूर असलं तर दॅट. म्हणजे जवळ तुमच्या काही आहे आणि ते विचारायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता व्हॉट इज धिस, आणि जर दूर असेल वस्तू तर तुम्ही म्हणू शकता व्हॉट इज दॅट, म्हणजे ते काय आहे. तर दॅट इज अ चेअर, जे असेल ते चेअर, टेबल जे आहे ते तुम्ही सांगायचं. नंतर आहे हू इज ही? तो कोण आहे? तर ही इज माय ब्रदर. ब्रदर असेल तर ब्रदर सांगा, अंकल असेल तर अंकल, सिस्टर असेल तर सिस्टर. सिस्टरसाठी शी येते. हू इज शी? तर ती कोण आहे? मुलासाठी ही आणि मुलीसाठी शी, बराबर लक्षात ठेवा. बघा, हू इज शी? ती कोण आहे? तर शी इज अ टीचर. ती शिक्षिका आहे. आई असेल तर शी इज माय मदर. बहीण असेल तर शी इज माय सिस्टर. असं तुम्ही उत्तरं द्यायचे आणि प्रॅक्टिस करायची. प्रश्न आणि उत्तराची जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तितकं तुमचं इंग्रजी सोपं होणार. तुम्हाला लिहिता पण येणार आणि वाचता तर येणारच आणि बोलता पण येणार. पुढचा प्रश्न आहे, व्हेअर आर यू? तू कुठे आहे? कोणाला विचारायचं आहे तू कुठे आहे बा, तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता व्हेअर आर यू? तर आय ॲम ॲट स्कूल. मी शाळेत असेल तर शाळेत, किंवा गावाला असेल तर आय ॲम ॲट विलेज. म्हणजे की तुम्ही कोणत्या गावाला असाल, जसं घोणशाला असाल तर तुम्ही म्हणू शकता आय ॲम ॲट घोणसा. असं तुम्ही उत्तर द्यायचं. पुढचा प्रश्न आहे, व्हेअर इज युअर बॅग? तुझी बॅग कुठं आहे? म्हणजे पिशवी कुठं आहे? तर जिथे असेल तिथं सांगा. जसं आपण सांगू शकतो माय बॅग इज ऑन द टेबल. पुढचा प्रश्न आहे, वेअर आर यू डुईंग? तू काय करत आहेस? तर आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. पुढं, व्हॉट इज ही डुईंग? व्हॉट इज ही डुईंग? तो काय करत आहे? ही इज प्लेइंग अ क्रिकेट. क्रिकेट असेल तर क्रिकेट, चेस असेल तर चेस म्हणू शकता, ही इज प्लेइंग अ चेस. किंवा बॅडमिंटन खेळत असेल तर ही इज प्लेइंग अ बॅडमिंटन. असं तुम्ही नाव सांगा. व्हॉट इज शी डुईंग? ती काय करत आहे? शी इज रायटिंग अ लेटर. तर ती पत्र लिहित आहे. व्हॉट डू यू लाईक? तुला काय आवडतं? आय लाईक मँगोज. मँगो असेल तर मँगो, ॲपल असेल तर ॲपल. म्हणजे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथं नाव टाकू शकता. पुढं आहे, व्हॉट डज ही लाईक? त्याला काय आवडतं? ही लाईक्स फुटबॉल. त्याला फुटबॉल आवडतो. क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेट, बॅडमिंटन आवडत असेल तर बॅडमिंटन. म्हणजे तुम्हाला जे आवडते ते तिथं तुम्ही टाकून बोलत जा. पुढं आहे, व्हॉट डज शी लाईक? तिला काय आवडतं? शी लाईक डान्सिंग. डान्सिंग असेल तर डान्सिंग, सिंगिंग असेल तर सिंगिंग, स्विमिंग असेल तर स्विमिंग. असं तुम्ही तिथं टाका. नंतर हाऊ आर यू? तू कसा आहे? आय एम फाईन. म्हणजे मी बरा आहे.
किंवा तुम्ही म्हणू शकता आय एम गुड, आय एम व्हेरी गुड असं पण म्हणू शकता. हू इज ही, तो कसा आहे. ही इज गुड, तो चांगला आहे. हाऊ इज शी, ती कशी आहे. शी इज हॅपी, ती आनंदी आहे. वेन डू यू स्टडी, तू कधी अभ्यास करतो. आय स्टडी ॲट नाईट, सकाळी असेल तर मॉर्निंग वापरा. वेन डू यू प्ले, तू कधी खेळतोस. आय प्ले इन द इव्हिनिंग, मी संध्याकाळी खेळतो. वेन डू यू ईट लंच, तू जेवण कधी करतोस. आय ईट लंच ॲट 1 o'clock, 2 वाजता जेवत असेल तर 2 वाजता, 12 वाजता जेवत असेल तर 12 वाजता, असं तुम्ही टाका. वाय आर यू सॅड, तू दुःखी का आहे. आय लॉस्ट माय पेन, माझी पेन हरवली आहे म्हणून मी दुःखी आहे. वाय इज ही लेट, वाय इज ही लेट, तो उशीर का आला. तो उशिरा का आला. ही मिस द बस, त्याची बस चुकली. वाय इज शी क्राईंग, ती का रडत आहे. शी इज हंग्री, ती भुकेली आहे. कॅन यू स्विम, तुला पोहता येतं का. येस आय कॅन स्विम, पोहता येत असेल तर येस म्हणा, नाही पोहता येत असेल तर नो म्हणा. कॅन ही रन फास्ट, त्याला जलद धावता येते का. येस ही कॅन रन फास्ट, आणि नसेल धावता येतं तर, जर नसेल धावता येत असेल तर नो म्हणा. कॅन शी सिंग, तिला गाता येतं. येस शी कॅन सिंग. डू यू लाईक इंग्लिश. येस आय लाईक इंग्लिश, तुला इंग्रजी आवडतं का. हो मला इंग्रजी आवडतं. तर असे 25 प्रश्न आहे ज्याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्रजी लिहिता येणार, बोलता येणार, वाचता येणार. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढं पाहू आपण पार्ट बी मध्ये लॉंगर सेंटेन्स पाहू. 26 ते 50 पर्यंत मोठाले सेंटेन्स. जसं आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. शी ब्रशेस हर टीथ एव्हरी डे, ती रोज दात घासते. ही ड्रिंक मिल्क इन द मॉर्निंग, तो सकाळी दूध पितो. वी गो टू स्कूल टुगेदर, आम्ही एकत्र शाळेत जातो. माय मदर कुक टेस्टी फूड, माझी आई चविष्ट जेवण बनवते. माय फादर रीड द न्यूजपेपर डेली, माझे वडील रोज न्यूजपेपर वाचतो. द चिल्ड्रन प्ले इन द गार्डन, मुले बागेत खेळतात. द टीचर टीचर्स अस इंग्लिश, शिक्षक आम्हाला इंग्रजी शिकवते. द फार्मर वर्क इन द फील्ड, शेतकरी शेतात काम करतो. द डॉक्टर हेल्प सिक पीपल, डॉक्टर आजारी लोकांना मदत करतो. द पोलिसमॅन कॅचेस थीव्स, पोलीस चोर पकडतो. बर्ड्स फ्लाय इन द स्काय, पक्षी आकाशात उडतात. फिश स्विम इन द वॉटर, मासे पाण्यात पोहतात. द स्टार्स शाईन ॲट नाईट, तारे रात्री चमकतात. द मून लुक ब्युटिफुल, चंद्र सुंदर दिसतो. आय लाईक टू रीड स्टोरीज, मला गोष्टी वाचायला आवडतात. वी वॉच टी व्ही इन द इव्हिनिंग, आम्ही संध्याकाळी टी व्ही पाहतो. शी सिंग्स व्हेरी स्वीट सॉन्ग, ती गोड गाणी गाते. हे राईट इन हिज नोटबुक, तो त्याच्या वहीत लिहितो. वी लिसन टू द टीचर्स केअरफुली, आम्ही शिक्षकाचे लक्ष देऊन ऐकतो. द बेबी इज स्लीपिंग इन द बेड, बाळ पलंगावर झोपले आहेत. द डॉग इज बार्किंग लाऊडली, कुत्रा मोठ्याने भुंकत आहे. द कॅट इज ड्रिंकिंग मिल्क, मांजर दूध पित आहे. द काऊ गिव्स अस मिल्क, गाय आपल्याला दूध देते. द सन गिव्स अस लाईट, सूर्य आपल्याला प्रकाश देतो. आता पाहू आपण शॉर्ट पॅरेग्राफ, म्हणजे एक छोटासा पॅरेग्राफ आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे माय नेम इज राजू, माझं नाव राजू आहे. आय एम 10 year old, मी 10 वर्षाचा आहे. आय स्टडी इन क्लास 5, मी 5वीत शिकतो. आय लिव्ह इन अ विलेज, मी गावात राहतो. माय विलेज इज अ व्हेरी स्मॉल, माझं गाव खूप लहान आहे. देर आर मेनी ट्रीज इन माय विलेज, माझ्या गावात खूप झाडे आहे. देर आर मेनी ट्रीज इन माय विलेज, माझ्या गावात खूप झाडं आहे. द पीपल इन माय विलेज आर काइंड, माझ्या गावातील लोक दयाळू आहेत.
आय हॅव मेनी फ्रेंड्स. माझे खूप मित्र आहेत. वी प्ले टुगेदर एव्हरी डे. आम्ही दररोज एकत्र खेळतो. वी ऑल्सो स्टडी टुगेदर. आम्ही एकत्र अभ्यासही करतो. माय स्कूल इज नियर माय हाऊस. माझी शाळा माझ्या घराजवळ आहे. देअर आर 10 टीचर्स इन माय स्कूल. माझ्या शाळेत 10 शिक्षक आहे. माय टीचर्स टीच व्हेरी वेल. माझे शिक्षक छान शिकवतात. माय क्लासरूम इज बिग अँड क्लीन. माझा वर्ग मोठा आणि स्वच्छ आहे. वी हॅव अ लायब्ररी इन आवर स्कूल. आमच्या शाळेत वाचनालय आहे. वी रीड मेनी बुक्स देअर. आम्ही तिथे खूप पुस्तके वाचतो. प्लेग्राऊंड इन आवर स्कूल. आमच्या शाळेत खेळाचे मैदान आहे. वी प्ले क्रिकेट अँड फुटबॉल देअर. आम्ही तिथे क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. मला माझी शाळा खूप आवडते. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो. माय फॅमिली इज व्हेरी नाईस. माझे कुटुंब खूप छान आहे. माय फादर इज अ फार्मर. माझे वडील शेतकरी आहे. माय मदर इज अ हाऊसवाईफ. माझी आई गृहिणी आहे. माय ब्रदर प्लेज क्रिकेट. माझा भाऊ क्रिकेट खेळतो. माय सिस्टर सिंग्स सॉंग्स. माझी बहीण गाणी गाते. अशा प्रकारे आपण एक छोटासा पॅरेग्राफ रीड केलेला आहे. तुम्ही पण असाच रीड करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचता येईल. आता पुढं पाहू आपण डेली लाईफ सेंटेन्सच्या जीवनातील कोणते कोणते सेंटेन्स आहे. तर पहिला आहे आय इट राईस अँड चपाती. मी भात आणि चपाती खातो. शी ड्रिंक कोल्ड वॉटर. ती थंड पाणी पिते. ही इट्स ॲन ॲपल एव्हरी डे. तो रोज एक सफरचंद खातो. दे आर गोईंग टू द मार्केट. ते बाजारात जात आहेत. वी आर वॉचिंग अ मूव्हीज. आम्ही चित्रपट पाहत आहोत. द बस इज कमिंग नाऊ. बस आता येत आहे. द ट्रेन इज व्हेरी लाँग. गाडी खूप लांब आहे. द कार इज रेड इन कलर. कार लाल रंगाची आहे. द बाईक इज व्हेरी फास्ट. बाईक खूप जलद आहे. माय शूज आर ब्लॅक. माझे बूट काळे आहेत. द बॉटल इज फुल ऑफ वॉटर. बाटली पाण्याने भरलेली आहे. द कप इज ऑन द टेबल. कप टेबलवर आहे. द बॉल इज अंडर द चेअर. चेंडू खुर्चीखाली आहे. द कॅट इज ऑन द रूफ. मांजर छतावर आहे. द बॉय इज स्टँडिंग नियर द डोअर. मुलगा दरवाजाजवळ उभा आहे. द गर्ल इज सिटिंग ऑन द बेंच. मुलगी बाकावर बसली आहे. द टीचर इज रायटिंग ऑन द बोर्ड. शिक्षक फळ्यावर लिहत आहे. द स्टुडंट आर रीडिंग देअर बुक्स. विद्यार्थी त्याचे पुस्तक वाचत आहे. द बॉय इज प्लेईंग विथ टॉय. बाळ खेळण्याशी खेळत आहे. द डॉग इज स्लीपिंग अंडर द टेबल. कुत्रा टेबलाखाली झोपला आहे. द काऊ इज इटिंग ग्रास. गाय गवत खात आहे. द फार्मर इज प्लंगिंग द फील्ड. शेतकरी शेत नांगरत आहे. द शॉपकीपर इज सेलिंग फ्रूट. दुकानदार फळं विकत आहे. द डॉक्टर इज चेकिंग द पेशंट. डॉक्टर रुग्णाची तपासणी करत आहे. द नर्स इज गिविंग मेडिसिन. नर्स औषध देत आहे. तर असे आपले डेली रुटीनचे सेंटेन्स झालेले आहे. तर असे आपण 100 सेंटेन्स रीड केलेले आहे. याचा तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला पण इंग्रजी लिहिता वाचता बोलता येणार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता